चला तर मंडळी, तुम्ही थंबनेलला तर पाहिलेच, मुरमुऱ्यामध्ये किसलेला बटाटा टाकून आपण आज एक नाश्त्याचा हलका फुलका प्रकार पाहणार आहोत। त्यासाठी इथे 2 बटाटे स्वच्छ असे धुवून घ्यायचे, त्यानंतर साल काढून घ्यायचे। अशा पद्धतीने पिलरने साल काढून झाली की लगेचच हे बटाटे आपल्याला आता किसून घ्यायचे आहे। बटाटा किसून घेताना ना पाणी घ्यायचं, म्हणजे काय होतं की बटाटा किसल्यानंतर काळा किंवा लाल पडत नाही। बटाटा किसून पाणी घालण्याऐवजी बटाटा डायरेक्ट पाण्यामध्ये किसला ना की हे बरं पडतं। त्यामुळे इथे मी छोट्या किसणीने हा बटाटा किसून घेत आहे। तुम्ही छोटी किंवा मोठी कुठलीही किसणी इथे वापरू शकता। संपूर्ण बटाटा किसून झालेला आहे। आता याला असंच पाण्यामध्ये ठेवूया। जेव्हा लागेल तेव्हा आपल्याला फक्त घट्ट बटाटा पिळून घ्यायचा आहे। त्यानंतर इकडे मोठ्या साईजचा एक कांदा आणि एक टोमॅटो घेतलेला आहे। आता हे सर्व बारीक चिरून घेऊया। तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ कुठून पाहत आहात, कुठल्या शहरातून किंवा गावातून, ते मला कमेंट करून नक्कीच कळवा। म्हणजे मला सुद्धा तुमचे पर्सनली आभार मानता येतील। तसंच मला सुद्धा समजेल की आपल्या ह्या युनिक आणि भन्नाट अशा रेसिपी कुठपर्यंत पोहोचतात। तर इथे पहा, टोमॅटो अर्धाच घेतलेला आहे। कांदा मात्र आपल्याला संपूर्ण घ्यायचा आहे। आता पहा, तुम्हाला जर टोमॅटोही जास्त प्रमाणात खायला आवडत असेल तर टोमॅटोसुद्धा तुम्ही पूर्ण वापरला तरी देखील चालणार आहे। त्यानंतर कांदा देखील आपल्याला बारीक असा कट करून घ्यायचा आहे। इथे पहा, अशा पद्धतीने आपण कांदा देखील बारीक असा कट करून घेणार आहोत। तर संपूर्ण कांदा अशा पद्धतीने इथे बारीक कट करून घेतलेला आहे। तर इथे कांदा आणि टोमॅटो कट करून झाला की थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। कोथिंबीर चिरण्या अगोदर स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतर कट करून घ्या। त्यानंतर इकडे मिक्सिंग बाउल घ्यायचा आहे। आता या मिक्सिंग बाउलमध्ये आपल्याला मुरमुरे घ्यायचे आहे। तर इथे पहा, 2 वाट्या मुरमुरे आपण घेतलेले आहे। आता हे मुरमुरे असेच न वापरता आपला पदार्थ अगदी परफेक्ट होण्यासाठी यामध्ये पाणी घालायचं आहे। मुरमुरे आपल्याला वापरायला घेण्या अगोदर ते एकदा चाळून घ्यायचे आहे आणि त्यानंतर वापरायला घ्यायचे आहे। त्यानंतर पहा, इथे 1 ग्लास पाणी घालून घेतलं। संपूर्ण मुरमुरे स्वच्छ धुवून घेतले। त्यानंतर थोडंसं पाणी पुन्हा एकदा हलकंसं वरतून सोडून घेतलं आणि यामध्ये आणखीनही तुम्हाला दिसत असेल की एक्स्ट्राचं पाणी आहे, जे की आपण ते नंतर वतून काढलेलं आहे। त्यानंतर पहा, हाताने इथे मुरमुरे थोडेसे भिजल्या गेले की कुस्करवून घ्यायचे आहे। हाताने कुस्करवा किंवा प्लस मोडवरती मिक्सरच्या भांड्यात 1-2 वेळेला फिरवून घेतले तरी सुद्धा चालणार आहे। मुरमुरे व्यवस्थित इथे कुस्करवून झाले की यामध्ये आता आपल्याला साहित्य घालून घ्यायचं आहे। मुरमुरे कुस्करल्याशिवाय यामध्ये कुठलंही साहित्य आपल्याला अगोदर वापरायचं नाही। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे। तसंच यामध्ये आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचा आहे। त्यानंतर जी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे ती सुद्धा टाकून घ्यायची। हे संपूर्ण साहित्य यामध्ये टाकल्याच्या नंतर जो आपण किसून घेतलेला बटाटा आहे तो सुद्धा घट्ट असा पिळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये टाकून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता, बटाटा एकदम घट्ट आणि छान पांढरा शुभ्र तुम्हाला दिसत असेल। त्यानंतर पाव चम्मच हळद घालून घेतली। त्यानंतर लाल तिखट, कुठलाही एखादा घरातला मसाला टाकू शकता। त्यानंतर जिरे घालायचे आहे, चवीपुरतं मीठ यामध्ये घालून घ्यायचं। त्याचबरोबर 2 चमचे इतका आपल्याला इथे बेसन पीठ घालून घ्यायचं आहे। तर प्रमाण थोडं फार कमी अधिक करू शकता, परंतु खूप जास्त किंवा खूप कमी करू नका। त्यानंतर यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ देखील आपण टाकून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे सर्व जिन्नस एकजीव करून घ्यायचे आहे। तुम्हाला जर असं जमलं नाही तर तुम्ही हाताने व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊ शकता। तर इथे तुम्हाला लागल्यास तुम्ही थोडासा पाण्याचा वापरही करू शकता हा पदार्थ बनवण्यासाठी। आता पहा, इथे मी अशा पद्धतीने याला छान असं मळून घेणार आहे, कारण आपण मुरमुरे सुद्धा पाण्याने भिजवून घेतलेले आहेत। तसंच आपण जे बटाटा आहे त्याला सुद्धा बऱ्यापैकी मॉइश्चर असतं, त्यामुळे तेवढ्याच पाण्यामध्ये भरपूर झालेलं आहे। वरतून आपण अजिबात पाण्याचा वापर केला नाही। त्यानंतर इथे बटर पेपर घेतलेला आहे। बटर पेपर किंवा एखादा कॉटनचा कपडा सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। आता इथे बटर पेपरला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे की मी तुम्हाला आत्तापर्यंत सांगितलं नव्हतं की आज आपण मुरमुऱ्याचा कुठला पदार्थ बनवतोय। तर आज आपण मुरमुऱ्याचं मस्त असं पॅटीस बनवत आहोत। हे पॅटीस चवीला अप्रतिम असं होतं। मुलांच्या टिफिनसाठी किंवा शॉर्ट टिफिनसाठी किंवा छोट्याशा भुकेसाठी तुम्ही हा पदार्थ अगदी इन्स्टंट बनवू शकता। झटपट होणारा पदार्थ आहे, पौष्टिक आहे, हलका फुलका आहे आणि मुलांना आवडणारा आहे। इथे पहा, पॅटीसचा आकार याला देऊन घेतलेला आहे। पूर्ण तयार झाल्याच्या नंतर आपल्याला हा कट करायचा आहे, पण त्या अगोदर आपल्याला त्याला भाजून घ्यायचा आहे।
बटर पेपरवरती पदार्थ तयार केल्यामुळं मोडण्याचे तुटण्याचे चान्सेस राहत नाहीत. आता डायरेक्ट आपण असंच बटर पेपर उचलवून इथे तव्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यावरती मस्त असं ते पॅटीस दोन्ही साईडने छान भाजून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीचं पॅटीस तुम्ही कधी बनवलं होतं का? कमेंट करून नक्कीच सांगा. किंवा वेगळी कुठली रेसिपी असेल जी तुम्हाला माहीत असेल आणि आणखीन आपल्या कुठेही चॅनलवरती तुम्ही बघितली नसेल तर ती रेसिपीची रिक्वेस्ट म्हणून किंवा पाहण्यासाठी तुम्ही नक्कीच सजेस्ट करू शकता. तुमची एखादी रेसिपी तुम्हाला वाटत असेल की माझ्या चॅनलवरती दिसावी तर ती रेसिपी तुम्ही मला नक्कीच कमेंटद्वारे कळवू शकता, सुचवू शकता. तर इथे पहा तेल लावून घेतल्यानंतर तेलावरती टाकून घेतलं. त्याचबरोबर वरतून सुद्धा आपल्याला आता तेल लावून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडने मस्त असा हा पदार्थ भाजून घ्यायचा आहे. तर हे पॅटीस चवीला अप्रतिम होतं. आता खायचं कशासोबत? तर सॉससोबत खायचं. सॉससोबत अप्रतिम लागतं. एकदा नक्की अशा पद्धतीने हा मुरमुऱ्याचा टेस्टी असा नाश्ता बनवून पहा. रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. तर आता पहा आपण मस्त असं दोन्ही साईडने भाजून घेतलेलं आहे. इथे पहा तेल, तूप, बटर काहीही लावून तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याला लावून भाजून घेऊ शकता. तसंच तुम्ही यावरती भाजून झाल्यानंतर थोडंसं चीजसुद्धा किसून थोड्या वेळ गरम करून घेऊ शकता. आणखीनच हा पदार्थ लचकदार तयार होतो. तर पहा इथे मस्त असं पॅटीस आपलं भाजून तयार झालेलं आहे. आता इथे काढून घेतलं तर पहा किती सुंदर भाजल्या गेलेलं आहे आणि चवीला कसं झालं असेल याचा तुम्हाला अंदाज आलाच असेल. आता सेमच पद्धतीने मी दुसरं देखील भाजून घेणार आहे. जेवढं प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे तेवढ्या प्रमाणामध्ये अगदी 3 इथे पॅटीस तयार होतात. तर अशा पद्धतीने आपल्याला दुसरंही टाकून घ्यायचं आहे. यामध्ये घातलेला कच्चा टॅमॅटो, कांदा यामुळे स्वाद खूप छान येतो. त्यामुळे जरूर अशा पद्धतीचं एकदा तरी बनवा. रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल. तर यालासुद्धा आपल्याला दोन्ही साईडने क्रिस्पी मस्त भाजून घ्यायचं आहे. म्हणजे वरतून कुरकुरीत आणि आतमधून एकदम असं मऊ हा पदार्थ खायला लागतो. तर यामध्ये बटाटा घातल्यामुळे याची चवही तितकीच अप्रतिम लागते. यामधला कच्चा कांदाही खाताना खूप सुरेख लागतो. तर चला मस्त असं पॅटीस आपले 2 बनवून घेतलेले आहे. या प्रमाणामध्ये अगदी परफेक्ट असे या साईजचे 3 पॅटीस तयार होतात. तुम्हाला हवं तर जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर प्रमाण तुम्ही याच पद्धतीने जास्त वाढवू शकता. तर पहा कट केल्यानंतर आतमधलं टेक्स्चर तुम्ही पाहू शकता. तर खूप सुरेख असा हा पदार्थ तयार झालेला आहे. नक्कीच तुम्हाला रेसिपी आवडली असेल. आवडली असल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या आरकेज फूड रेसिपी चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या. आता यावरती चटपटीतपणा येण्यासाठी आपण सॉस अशा पद्धतीने टाकून घेतोय. तुम्ही अगदी सॉसमध्ये बुडून खाऊ शकता. तर चला आपला पदार्थ तयार झालेला आहे. चला भेटूया अशाच नवीन आणि युजफुल रेसिपीसह. तोपर्यंत बनवा, खा आणि कमेंट करून कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली किंवा तुमची रेसिपी कशी झाली होती. तर चला सर्वांना धन्यवाद.